बरं आता असं समजूया की माझ्या मुलीचं लग्न आहे किंवा बहिणीचं लग्न आहे आणि आम्हाला हे तुमच्यासारख्या इव्हेंट मॅनेजरकडून करून घ्यायचं आहे. तर आम्ही काय काय तयारी करू, कुठल्या कुठल्या गोष्टी तयारी म्हणजे विचार करून आलं पाहिजे, कुठला अभ्यास करून आला पाहिजे आमचा तुमच्याकडे येताना, कुठल्या कोणकोणत्या सेवा इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये येतात लग्नाच्या इव्हेंट मॅनेजमेंट. मंगलाष्टका होता, शेवटचं मंगलाष्टक होतं आणि मंत्रपाठ बाजूला होतो आणि वर वधू एकमेकाच्या गळ्यात हार घालतात आणि त्या क्षणी मी तरी आतापर्यंत जेवढ्या लग्नांना होतो ना त्या क्षणी मी त्यांच्याकडे बघत नाही, मी त्या मुलीच्या वडिलांकडे बघतो. त्यांच्या मनात चेहऱ्यावर काय भाव असतील, मुलीच्या आईच्या चेहऱ्यावर काय भाव असतील. भाव म्हणण्यापेक्षा त्यांच्या डोळेच सांगून जातात की त्यांना काय झालंय, कसं वाटलंय हे सगळं पाहून. हीच आमच्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी पाडल्यासारखं आहे. त्याच्या पुढे ते बजेट दिलेलं किंवा पैसा हा काहीच शून्य आहे. त्यांना जे समाधान आहे, म्हणजे मी एक मुलगी आहे, माझ्या वडिलांना जे समाधान भेटलं ते तिच्या वडिलांना भेटलं, ह्याचं समाधान मला तिथं परत एकदा भेटते. फॅमिलीच नाही, आजूबाजूच्या लोकांची सुद्धा खूप एकमेकांसाठी जीव तुटायचे त्यावेळेस आणि ते करायचे. त्याच्यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट किंवा इव्हेंट मॅनेजरची तेव्हा कधीच गरज भासली नाही त्या लोकांना, जी की आता आपल्याला भासती आहे. म्हणजे पहिलं वचन काय आहे, त्याच्यानंतर पहिली सुपारी, दुसरी सुपारी, हे सुद्धा म्हणजे त्या सुपारी आणण्यापासून सुद्धा ती जबाबदारी आमच्यावर असते. त्याच्यामुळे ते निवांत असतात. आईवडिलांना त्याच्याशी काही हे नसतं की अरे ही गोष्ट राहिली का, ती गोष्ट राहिली का, याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही तरी चालेल, कारण ती जबाबदारी त्यांनी आमच्याकडे टाकलेली असते. तुम्ही नाश्ता जर 10 वाजेपर्यंत चालू ठेवला म्हणजे टाईम न पाळण्याचं कारण, आणि लोक जर तेवढ्या वेळ येत असतील तर ते पुढच्या गोष्टी लांबत जातात ना. सगळ्या गोष्टी विधीला तेवढा उशीर केला तर नेक्स्ट मेकअपला उशीर होणार, तेवढ्या वेळ तो नवरदेव बाहेर नाचत राहणार, कारण हीच रेडी नाही आमची नवरीबाई. तर जसं आता एखादा मॅनेजमेंटचं काम माझ्याकडे दिले लग्नाचं, तर ती नवरी, नवरदेव, त्याच्याकडचे 1-2 जण, आईच्याकडचे 1-2 जण आणि मी, असा आमचा एक ग्रुप असतो, व्हॉट्सअपचाच ग्रुप बनवतात. त्यांना काय अपेक्षा आहे आणि मला काय पाहिजे त्यांच्याकडून सपोर्ट, हे आम्ही त्याच्यावरच चर्चा करतो आणि फायनल आम्ही त्याच्यावर डिस्कशन करून टाकून देते मी की असं असं होणार आहे आणि तुम्ही हे फॉलो करा. वधूवर बोगल्यावर उभे राहतात, अंतरपाठ धरला जातो आणि मुलींचे मामा लवकर या लवकर या. हे मुलींचे मामा नेमके जातात कुठे आहे वेळेस? मला मुलींचे मामा तिथेच असतात, मुली खूप बिझी असतात. अच्छा, त्या त्यांच्या मेकअप मध्ये इतक्या बिझी असतात. कमीत कमी खर्चातही लग्न साजरा करता येतं? नक्कीच करता येतं. जसं आपण म्हणतो लग्न फक्त 4-5 जणांसाठीच महत्त्वाचं, बाकी सगळे जेवणासाठी येतात, एन्जॉय करायसाठी येतात. पण आता स्त्रिया फेटा पण बांधतात, गॉगल घालतात, म्हणजे नवरी गॉगल वगैरे घालून फेटा बांधते, बुलेटवर एंट्री. नक्कीच नक्कीच. बुलेटवर एंट्री तर फार भारी वाटते तिची. म्हणजे पाहत राहावं की मुलगा बुलेट चालवण्यापेक्षा मुलगी किती छान चालवते, हे जास्तच महत्वाचं आहे आपल्यासाठी. आता बऱ्याच लग्नात मुलगा असताना दिसतो आणि मुलगी बिनधास्त दिसते. नाही, असं होते ना. आता एका लग्नात तसंच झालं. आता ती एंट्री अशी होती की त्या कशा करायच्या, याच्यावर युनिक आयडिया असतात. ड्रेसिंगवर तर पूर्ण थीम डिपेंड आहे डेकोरेशनची, कारण ड्रेसिंग कशा करतात, लाईट केली तर मग डार्क डेकोरेशन, डार्क केलं तर लाईट, हे जे काय चालू आहे ह्याच्यातच सध्या आमची जास्त गरज आहे त्यांना. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल, थोडं साधं थोडं सोपं. अच्छा, तुमचं लग्न कसं झालं? माझं लग्न एकदम साधेपणाने झालं, पण लग्नामध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या. म्हणजे जसं आताच्या मुलींना वाटते की स्टेज असावं, एंट्री असावी, घोडा असावा, बँड असावा, या सगळ्या गोष्टी होत्या, पण त्यानुसार त्या काळानुसार त्या गोष्टी अवेलेबल होत्या आणि व्यवस्थित होत्या. आता त्यावेळेस काही एंट्री खूप अशी म्हणजे धामधूममध्ये किंवा मग असं कोल्ड फायरच आहे, फॉगच आहे किंवा मग घोडागाडी, असं काही नाही आहे. दोघं एकमेकांचे हात धरून आम्ही स्टेजवर आलेलो आहोत. आणि कोणतं गाणं वाजलं होतं ते? असं काही सांगता येणार नाही कोणतं गाणं वगैरे. गुरुजींचे मंत्र चालू होते, मामा पाठीशी आहे, लवकर घेऊन या मुलीला, मामा मुलीला घेऊन या, एवढंच होतं. त्या काळात एवढं काही नव्हतं असं. कारण एक माझी एक आठवण आहे नेहमी, म्हणजे की बहारो फुल बरसावं, हे एंट्रीला एक गाणं मात्र पूर्वी वाजवायचे. आता काहीतरी वेगळी गाणी येतात. येस येस येस. आता मराठी पण छान छान गाणी आलेली आहेत. आणि तुमचं लग्न जे झालं तर ते सागर संगीत पूर्ण विधियुक्त वगैरे असं झालं? नक्कीच नक्कीच. तर मग त्यावेळेस ह्या म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट किंवा इव्हेंट्स सगळी जबाबदारी कोणावर होती, कोण घेतली होती? म्हणजे घरातले मोठे जे आहेत, म्हणजे जसे आता त्यावेळेस माझे पप्पा होते, तर त्यांनी ही जबाबदारी घेतली, पण तरीही जबाबदारी त्यांनी वाटून दिली
कारण घरांमध्ये मेंबर जास्त होते, काका होते 5-6, त्याच्यामुळे त्यांनी ती जबाबदारी वाटून घेतली. त्यावेळेस ती सोप्या रीतीने कशी जावी ह्याच्याकडेच फक्त पप्पांचं लक्ष होतं. तर मुलीचं लग्न करणं हे वडिलांसाठी खूप मोठी जिम्मेदारी असते, की आता कसं करायचंय, कोणाला राग येऊ नये. त्या काळात ही पद्धत खूप होती की समोरच्यांना ॲडजस्ट करून चालणे, मुलाला थोडंसं डिमांड म्हणजे त्यावेळेस खूप जास्त होती. तर ते सगळं करत करत होत गेलं लग्न, म्हणजे छानच झालं. म्हणजे जनरली घरातला एक कोणती कर्ता पुरुष असतो, त्याला सगळ्या जबाबदारींची जाणीव असते आणि सगळ्या विधींची, सर्व कार्यक्रमाची माहिती असते. तर असे तुमचे वडील होते आणि मग त्यांनी सगळ्या विविध लोकांकडून त्या जबाबदाऱ्या देऊन पार पाडून घेतल्या. अच्छा, ते वडिलांनी ते कसं मॅनेज केलं होतं, काय सांगता येईल? आता पप्पांनी कसं केलं होतं, एक कार्यालय सगळ्यात पहिले पाहिलं, असं मला जसं हे होते तेव्हा कार्यालय पाहिलं. आणि कार्यालयात जे म्हणजे काका माझा जो होता, गजू काका म्हणून, तर त्यांच्याकडून आम्ही सगळं त्याच्या थ्रू म्हणजे जे ओळखीचे होते त्यांनी बँड, घोडा, ते मित्रच होता त्याचा कार्यालयावाला, तर त्यांनी ते तिथल्या तिथे फायनल केलं. केटरिंगवाले दुसऱ्या काकांना एका केटरिंग दिली. मग हार आणणे, फुलं आणणे, हे सगळे वेगवेगळ्या गोष्टींना दिले. अक्षदा घरीच करत होते तेव्हा, असं विकत अक्षदा भेटणं हा प्रकार अजिबातच नव्हता. सगळ्या काकूंनी अक्षदा करणं. मग आपल्याकडे जेव्हा हे असते देवब्राह्मण, तर देवब्राह्मणाला आता नारळी मांडव जो आहे तेव्हा ते नव्हतं, फक्त मामा लोकांनी ते दारातच बांधायचा, तो कपड्याचाच असावा, स्वस्तिक काढूनच बांधायचा, एवढंच होतं. आणि हळद साधारण आपल्या घरात जशी असते तशी त्यांनी लावली होती त्यावेळेस. अच्छा अच्छा, नकळत का होईना पण एक इव्हेंट मॅनेजमेंटचा धडा तिथून चालू होतोच. म्हणजे घर एकत्र कुटुंब पद्धती जी होती ती तेव्हा जास्त होती. आणि एकमेकांसाठी जीव लावून काम करणं ते खूपच होतं. आणि फॅमिलीच नाही, आजूबाजूच्या लोकांचे सुद्धा खूप एकमेकांसाठी जीव तुटायचे त्यावेळेस, आणि ते करायचे. त्याच्यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट किंवा इव्हेंट मॅनेजरची तेव्हा कधीच गरज भासली नाही त्या लोकांना, जी की आता आपल्याला भासती आहे. होय होय होय. तर मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण कोणासोबत कुठल्या विषयावर गप्पा करणार आहोत. तर आजचा विषय आहे इव्हेंट मॅनेजमेंट. आणि इव्हेंट मॅनेजमेंट ह्या विषयावर आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत प्राजक्ता देशमुख वाकोडकर. नमस्ते. प्राजक्ताताई नमस्कार. नमस्कार सर. पूर्वी घरातलाच कोणीतरी व्यक्ती, ज्येष्ठ व्यक्ती, आपल्या नात्यातलाच कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती असायचा, ज्याला की पूर्ण विधी, सगळ्या कार्यक्रमाची माहिती असायची आणि त्याला लोकांकडून काम करून घ्यायची युक्तीसुद्धा माहीत असायची, किंवा त्यांचा आदर असायचा, दरारा असायचा, दरब असायची. तर त्या पद्धतीने ही व्यक्ती काम करून घेत होती. आणि लग्नाचा जो समारंभ आहे कुठल्याही अडचणी न येता पार पाडला जायचा. याच्यामध्ये कित्येकदा असतं की वधूपित्यावरच ही जबाबदारी असायची, जास्त असायची, त्यामुळे त्यांच्या डोक्यावर बर्डन होतं. पण लग्न अशा पद्धतीने पार पडत होती. मग कुणीतरी काका असायचे, मामा असायचे, मग ती सूत्रधाराची भूमिका पार पाडायची. ते त्या काळातलं इव्हेंट मॅनेजमेंट. प्रत्येकाने आपापली जबाबदारी जी सांगितली आहे तेवढी पार पाडणं हीच त्यावेळेसची इव्हेंट मॅनेजमेंट. असं सगळं चालत असताना आधुनिक काळामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट ही गोष्ट किंवा ही पद कसं आलं? ते मी म्हटल्यासारखं की जसं आपल्याला पूर्वी एकत्र कुटुंब होती, जबाबदारी मोठी होती, फॅमिली मोठ्या होत्या, तेव्हा ते आपोआपच ते एकत्र लोक एकमेकांना काम डिस्ट्रीब्यूट करायचे. आता तसं नाही आहे. आता काय झालं आहे, विभक्त कुटुंब पद्धती सुरू झाली. हम दो हमारे दो, म्हणजे जे यायचे कार्यक्रमाला सगळेजण फक्त एन्जॉय कसा करायचा आणि आपला कार्यक्रमाचा आनंद कसा लुटायचा याच हेतून येतात सगळेजण. त्याच्यामुळे ती जबाबदारी घेणारं कोणीही राहिलं नाही आहे. आणि प्रत्येकाला कामाचा लोड इतकं वाढलं आहे, ते बरं वाटतं की अरे कोणीतरी घेणारं आहे हे सगळं काम, बस एका जणांनी पाहावं, त्यांना दिलं की संपलं, आपलं कामाचं टेन्शन गेलं. म्हणजे तिनेच सगळं पाहावं की लग्न कुठे करायचं आहे, त्याचं बजेट काय ठरवायचं आहे, कसं करायचं आहे, त्याचं डेकोरेशन, संगीत कसं करायचं आहे, आपल्याला किती कामाला लोक लागतील, प्रत्येक बस आणणं नेणं, सगळ्या गोष्टी ह्या इव्हेंट मॅनेजमेंटच्याच भाग आहेत. अच्छा अच्छा. आणि अजून एक कारण असेल ना की पूर्वी लग्न म्हणलं की 10-15 दिवसाचा कालावधी असायचा, आता वेळ कमी आहे. वेळ कमी आहे, नक्कीच वेळ कमी आहे. म्हणजे सगळेजण आपापल्या लाईफमध्ये खूप जास्त बिझी आहेत. त्यातूनही एक इव्हेंट म्हणजे जो आधी छोट्या प्रमाणात होता तो आता खूप मोठ्या प्रमाणात 2च दिवसाचा करतात, पण खूप मजा करून करतात. म्हणजे पूर्वीपेक्षा खूप जास्त चांगला आहे असंही म्हणता येईल सध्याचा इव्हेंट. होय होय होय.
म्हणजे आपण 2 दिवसामध्ये खूप काही भरगच्च कार्यक्रम भरलेला असा येस येस, त्यांचं शेड्यूल खूप जास्त टाईट असतं आता. 2च दिवसात की त्यांनी हे करायचं हे करायचं हे करायचं, म्हणजे एकाच दिवशी. तेव्हा जुन्या काळात फक्त सीमंतिनी हा प्रकार व्हायचा. संगीत म्हटलं तर फक्त गाणे वगैरे घरातलं कोणी असेल जे गायक तेवढेच म्हणायचे. आता स्पेशल संगीत कोरिओग्राफर लावून करतात. आणि गाणे तर आता डायरेक्ट गायकच बोलवतो आपण. त्याच्यामुळे तो एक दिवस आपला खूप टाईट जातो. नंतरच्या सेकंड डेला आधी सुरुवातीला लग्नाची वेळ ही सकाळी 7:30, 8, 8:30, 9:30, 10 मिनिमम, याच्यावर लग्न नव्हतेच आधी. आता 12:30 त्याच्यानंतरच लग्न असतात. म्हणजे जवळपास लग्न आधी नाहीच. त्याच्यामुळे सुलग्न हा प्रकार आलाय. ते जे म्हणजे आपल्यात जे वाढत चाललंय हे सगळं इथून सुरू झालंय. बरं, मला एक विचारायचं आहे की इव्हेंट मॅनेजमेंट किंवा इव्हेंट मॅनेजर ह्याची गरज का भासली? असं तर होत नव्हतं का की वधूपित्याला सगळ्या जबाबदाऱ्या करायच्यात, सगळे कार्यक्रम पार पाडायचे आहेत, पण त्यावेळेस आपली चिंता वाहणारा कुणीतरी एक जबाबदार व्यक्ती पाहिजे असावा? हो नक्कीच. म्हणजे कसं आहे, वधू पित्याला जे काही वाटायचं की टेन्शन येतं कामाचं, किंवा आता घरातले मेंबर्स तेवढे नको वाटते कोणालाही काम सांगायला, किंवा कोणाची म्हणजे कामं करण्याची कॅपॅसिटी थोडीशी कमी झालेली आहे. त्याच्यामुळे आपली जबाबदारी कोणीतरी घेत आहे, तिला म्हणजे तू असे का ती असे, जे कोणी पार पाडू शकते व्यवस्थितरित्या त्यांना ते काम जबाबदारीने देणं. आणि तो एक व्यक्ती असला म्हणजे तो सगळं पाहू शकतो ना की आपलं हे काम झालंय का नाही. म्हणजे त्यांच्याशी संपर्क साधला म्हणजे काम होऊन जाते. ही जबाबदारी किंवा हा विश्वास ज्याच्यावर टाकू शकतो तो म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटचं काम जास्त वाढलेलं आहे. म्हणजे जी आमची जबाबदारी आहे, जी आम्ही पार पाडतो आमच्या रीतीने. पण आजकाल पॅरेंट्सला जे वाटते ते खूप जास्त अपेक्षा वाढत चाललेली आहे. म्हणजे घरातल्या छोट्या गोष्टींपासूनही त्यांना, म्हणजे जसं देवब्राह्मणाला जात्याच्या सुरुवातीला अशी काही गरज नव्हती की जात्याची सजावट करावी, हे कोणालाच गरज वाटत नव्हती. आता ती सजावट सुद्धा आमच्याकडून करून घेतात. इतकी त्यांना जबाबदारी वाढत गेलेली आहे. अच्छा अच्छा. बरं, कोणकोणत्या सेवा इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये येतात? लग्नाचं इव्हेंट मॅनेजमेंट. आता लग्न ठरलं म्हटलं की सर्वात पहिले त्यांनी कार्यालय बुक करणं. कार्यालयाचं, मग कार्यालयानंतर त्यांचं केटरिंग येते. या 2 गोष्टी मस्ट असतात. त्या गोष्टींसाठी आम्ही त्यांना पूर्ण सेवा देतो. आणि मग बेसिकली बँड, घोडा, त्यांना जे लागणारे संगीतसाठी जे कोणी कोरिओग्राफर असेल ते, किंवा गायक वगैरे लागत असतील ते, अँकर, फोटोग्राफर, मेकअप आर्टिस्ट, किंवा आजकाल लग्नांमध्ये एंट्री हा प्रकार खूप छान आलेला आहे. मग त्या कशा करायच्या याच्यावर युनिक आयडिया असतात. ड्रेसिंगवर तर पूर्ण थीम डिपेंड आहे डेकोरेशनची. कारण ड्रेसिंग कशा करतात, लाईट केली तर मग डार्क डेकोरेशन, डार्क केलं तर लाईट, हे जे काही चालू आहे ह्याच्यातच सध्या आमची जास्त गरज आहे त्यांना. अच्छा. केटरिंग हा भाग येतो का इव्हेंट मॅनेजमेंट? हा येतो. कसं असते माहिती का, ॲक्च्युली त्यांनी जर जबाबदारी आमच्यावर दिली असेल तर आम्ही हा भाग म्हणजे आम्ही आमच्याच लोकांना ती केटरिंग देतो. जे काही आहे ते त्यांनी चॉईस करून मेनू कार्डनुसार चॉईस करायचं आणि ठरवायचं. येतोच, नक्कीच येतो. अच्छा. इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये व्हिज्युअल पार्ट जो होतो, जो दिसणारा, प्लॅनिंग वगैरे ते तुमचं काम आहे, तुम्ही करता, ते काही दिसत नाही. पण दिसणारा जो काही भाग असतो तो कोणता आहे? म्हणजे समजा होम मांडण्यापासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हटलं तर कुठल्या गोष्टी येतात? आता सर्वात पहिले आपण दिसणारा पार्ट म्हणजे नवरदेवाचं स्वागत पासूनच येतो. अच्छा. म्हणजे आपण ते कोणत्या प्रकारे करतो, जेव्हा तो गाडीतून उतरतो ते स्वागत आपण जे करतो तिथूनच आपलं सुरुवात होते. त्याच्यानंतर सीमंतिनी पूजन असते. कोणत्या प्रकारे म्हणजे त्याच्यात काय आता आजकाल काय माहिती का, बँड, घोडा, आपलं बँड तर आपण लावतोच नक्कीच त्याच्यासाठी, किंवा त्याच्यातही आजकाल आपण छत्र देऊ शकतो नवरदेवाला. त्याच्या पाय धुण्यासाठी किती थाट केला आहे, किंवा ते रांगोळ्या कशा काढलेल्या आहेत, फुलांचं स्वागत करतोय का, हे सगळं जे आहे. किंवा जेव्हा नवरदेव पहिल्यांदा येतो तेव्हा त्याच्या घरी म्हणजे जेवढे मेन व्यक्ती आहेत, मामा, काका, ते शक्यतो त्यांना गिफ्ट देतात. आल्यावर एक छोटं सगळ्यांकडून आठवणीचं गिफ्ट असते. ते आत नवीन सुरू झालेलं आहे की आमची एक एंट्री जी आहे ती आठवणीच्या गिफ्टपासूनही सुरू करतात. तिथूनही सुरुवात झालेली आहे. नंतर मग सीमंतिनीला आहे. सीमंतिनीला गुरु, होम, या सगळ्या गोष्टींचं महत्त्व वाढत गेलं. याच्यामध्ये काही बदल होत आहेत? होम याबद्दल दिसणारा त्याचा छोटासा मंडप असतो. हो, असतो नक्कीच. आता कसं असते, विधींचा जो मंडप आहे, सीमंतिनीचा विधीचा मंडप वेगळा असतो. मग त्याच्यानंतर सासूबाईंच्या पाय धुण्याचा मंडप वेगळा असतो. त्यांच्यासाठी
बरं, हा वेगळा तो वेगळा मंडप. हा म्हणजे कशामुळं तो एक चालू असतो, म्हणजे विधी इकडे चालू असतात सीमंतिनीचे, पण सासूबाईंना तिथं पाय धुवायला जे नेतो आपण त्याच्यासाठी गंगा त्यांच्या सेपरेट मंडप असतो आणि मग ते पाय धुणं ते सगळं त्यांचे डेकोरेशन ते सगळं वेगवेगळे असतात. मग पाय धुणं हा जो प्रकार आहे स्वागताचा, त्याच्यामध्ये मध्ये गंगाळ वगैरे असं म्हणाला, हो, कुठली कुठली भांडी असतात ती? गंगाळाची तांब्याची भांडी असतात आपली, तांब्याचं भांड आणि तांब्याचा हे तांब्याचं. बरं बरं बरं, ही प्रॉपर तांब्याचीच भांडी लागतात. हो, म्हणजे गंगाळात पाय ठेवूनच त्यांचे पाय धुवावेत. आता हे सुरू झाले, म्हणजे आहेच आहे. आधी आपण परातीमध्ये ठेवून ते करत होतो सासूबाईंचे, आता ते तांब्यांच्या भांड्याकडे वळाले. म्हणजे जुन्याच आहेत गोष्टी, फक्त नवीनकडे थोडं अट्रॅक्टिव्ह कसं असावं या जास्ती आपण भर देतोय. अच्छा, आणि मग सीमंत पूजनचा तो जो मांडव आहे छोटा, त्याची सजावट पण येते त्यात? हां, त्याची सजावट पण नक्कीच नक्कीच. कारण ते कसं असते माहिती का, तो बाकीच्या लोकांमध्ये ते लोक जास्त चांगले उठून दिसावे आणि कार्यक्रम कुठे चालू आहे ते जास्त हे कळावं म्हणून तो मंडप छानही वाटतो आणि करतो आपण तिथे. आणि म्हणजे नवरा नवरी आणि त्याचे आई वडील आणि गुरुजी एवढं तिथे अवेलेबल असतात. बाकी सगळे छान साईडनी बसलेले असतात तिन्ही बाजूने. अच्छा अच्छा. यानंतरची कुठली असते? यानंतर संगीत हा सध्याचा लेटेस्टचा जो आहे तो आपण घेतो. तर संगीत हे प्रत्येकाने अँकर लावून किंवा मग कोरिओग्राफर जो आहे त्यानुसार ते त्यांच्या थीमनुसार ते त्यांचे ड्रेसिंग वगैरे करून कार्यक्रम करतात. त्याचं स्टेज हे लाईट करतो आम्ही, म्हणजे स्पेसिफिक ज्यांचं बजेट नुसार कार्यक्रम असतो ना त्यांच्यासाठी आम्ही मोस्टली जास्त करत नाही, पडद्या टाकून लाईटिंग वगैरेच करतो. पण ज्यांचं बजेट छान आहे त्यांच्यासाठी आम्ही हे सुद्धा जास्त चांगलं करतो. प्रत्येक वेळेस नवरी नवरदेवाचा जर डान्स असेल, जे डान्स असतील त्यावेळेस आम्ही कोल्ड फायर लावतो, पेपर शॉट लावतो किंवा मग त्या दोघांची त्यावेळेससुद्धा आम्ही एंट्री देतो की ते कशी करता येईल. आता नवीन नवीन जे आहे डान्स करतानाच साईडनी जे डान्सर आपण उभे करतोय, जे आपण मुंबई पुण्याहून मागवतो, ते सुद्धा छान करून त्यांच्यासोबत आपण मॅनेज करून देऊ शकतो ते सगळं. बरोबर, म्हणजे लग्नाच्या संगीतचा जो सोहळा आहे तो आयफा अवॉर्ड किंवा फिल्मफेअर येस तसंच चालू आहे सध्या, तसंच चालू आहे. त्यांच्या सगळ्यांची ड्रेसिंग, त्यांच्यासोबत ह्यांचं एक दिवस आधी कसं डान्सची एक थीम असते तर त्यानुसार ह्यांचं डान्स करून पाहणं सुद्धा असतं त्यांच्यासोबत की हे कसे करतायत आणि त्यांच्यासोबत मॅनेज होत आहेत का. दुसऱ्या दिवशी तुमचं काम कधी सुरू होतं? आमचं काम सकाळी नाही, आमचं काम रात्रभर चालूच असतं. अच्छा. हां, म्हणजे आमचं संगीतचं जे स्टेज आहे ते आम्हाला काढून टाकणं, सीमंतिनीचा जो मांडव केलेला असतो तो काढायचा आणि त्याच्यानंतर आपण फेरे मंडप टाकणं. फेरे मंडपमध्ये आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन असतात, त्या डिझाईन त्यांनी चॉईस केल्यानुसार आपण करतो. त्याच्यामध्ये 2 चेअर, विधीचा हे हवनकुंड, हे सगळं आपण त्यांना तिथे व्यवस्थितरित्या मांडून देतो. आणि हे एक असं बॅकग्राऊंड असं तयार करतो की असं कुठेतरी छान असं बसलेत किंवा एखादं कार्यालय असेल त्याच्या बाजूने झाडं असतील तर तिथेसुद्धा आपण हे सेटअप लावू शकतो. आणि त्याच्यानंतर मेन स्टेज चालू केलं तर ते रात्रीच आमचं 2-3 तिथेच बसतात ते करेपर्यंत. कारण त्यांच्या चॉईसनुसार स्टेज करणं आता अपेक्षा जशा वाढल्यात तसं करायला तेवढा वेळ लागतोच. बरं. आणि मग दुसरा दिवस सकाळी 7 वाजता सकाळी उठून सगळेजण येतात. ते आपलं म्हणल्यासारखं सुलग्न जे करतात आता त्यासाठी ते सगळेजण येतात. सगळ्यांची सुलग्नाची सगळ्यात चांगली थीम म्हणजे पेशवाई आहे. म्हणजे सध्या जी चालू आहे सगळ्यांमध्येच करतात. आणि पेशवाई म्हणजे काय, नवरी घालते नऊवार, नवरदेव घालतो ते पेशवाई टोपी वगैरे, ही सध्या सगळ्यात छान थीम आहे आणि हे करतात ते फॉलो आणि छान वाटते. ते आपलं आई वडील आणि गुरुजी हे महत्त्वाचे. त्यावेळेस बाकी कोणी अवेलेबल नसतं. ते जे लग्न असतं किंवा ते जे मंगलाष्टक असतात ते फक्त गुरुजी जे बोलतात ते गुरुजी आणि गुरु एवढंच आणि ते नवरा बायको त्यांचंच चालू असतं. बाकीच्यांना काही त्याच्याशी घेणं देणं नसतं. ते फक्त फोटो सेशनसाठी तिथे येतात. तेवढाच असतो हा विधी. फक्त बाकी सगळ्यांसाठी सोडून आपला आहे. आणि तो टाईम जो वाढत जातो नंतर कार्यालय सोडण्याचं जो लिमिट असते 4 वाजता कार्यालय सोडावं, तो वाचवण्यासाठी हा आधी घेतलेला विधी आहे. पण ह्यासाठी एक पुन्हा वेगळा मांडव असतो? हो, वेगळा मांडव असतोच, करावाच लागतो. बरं, हे सीमंत पूजनाचा मांडव, सासूच्या पाद्यपूजनाचा मांडव किंवा फेरे मंडप, फेरे मंडप, हे वेगवेगळ्या मांडवांची काही थीम असते? थीम नाही म्हणता येणार, पण डेकोरेशन वेगवेगळं असतं नक्कीच. त्याच्यानंतर आपलं म्हणजे विधी काहीच नसतो. त्याच्यानंतर नवरदेव तयार होतो,
आणि मग तो वरातीला जातो. हा, आता मग महत्वाचा विषय आला एंट्री. आजकाल वधूवरांची एंट्री हा एक चर्चेचा विषय आणि एकमेकांना त्यावर रील्स बनतात, त्यावर व्हिडिओ व्हायरल होतात. कोणी बुलेटवरून एंट्री घेतं, कोणी घोड्यावरून घेतं, कोणी नवरी नाचत येते. हा ट्रेंड कसा सुरू होता? म्हणजे पूर्वी नवरी अशी मान खाली घालून लादत यायची, मान बिलकुल ती वरही करायची नाही, आणि एक दोन तिच्या मैत्रिणी सख्या किंवा करवल्या म्हणून आपण त्या अशा धरून आणायच्या, जसं काय आता ही चक्कर पडणार आहे की काय, अशा आणायच्या. आणि आजकाल मात्र नवरी बिनधास्त नाचत येते. हे ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या नजरेतून काय सांगतं? मला असं वाटतं की हा शिक्षणाचा अभाव असावा, आणि आधी मुलगी मुलगा भेटणं हा जो प्रकार आहे तो थोडा कमीच होता, जो की आता वाढत चाललाय. एकमेकांना भेटून 4-5 वेळेस तर आधी भेटतात आणि मग कुठे लग्नाला हो म्हणतात. आता मी माझ्या वेळेसही सांगते, असं काही नव्हतंच तेव्हा. म्हणजे एकदा आई वडिलांसमोर पाहिलं की हा मुलगा आहे, फायनल आहे का, आवडला का, म्हणजे याच्यावर बॅकग्राऊंड विचारायचं हा हक्क पण आपल्याला तेव्हा नव्हता, जे की आता 4-5 वेळेस पाहूनच त्या ठरवतात. आणि घरी पण जातात, त्याच्यामुळं ते घाबरणं, ते लाजणं, तो प्रकार थोडा कमी झालेला आहे. अच्छा, ते डायरेक्ट बिनधास्त यायचं, करायचं, आणि ते करणं म्हणजे मुलगी खूप छान आहे आणि मोकळी आहे हे त्यावरून सुद्धा आपण आता ठरवू शकतो. आणि कॉन्फिडन्स आहे स्वतः ती काहीतरी करिअर करते, पुढे चाललीये, हे खूप छान वाटतं आता सगळ्यांना. हा लुक पण फार भारी वाटतो. म्हणजे पूर्वी ना, म्हणजे स्त्रिया फेटा बांधायच्या नाही, पण आता स्त्रिया फेटा पण बांधतात, गॉगल घालतात. म्हणजे नवरी गॉगल वगैरे घालून फेटा बांधते, बुलेटवर एंट्री. नक्कीच बुलेटवर एंट्री तर फार भारी वाटते तिची. म्हणजे पाहत राहावं की मुलगा बुलेट चालवण्यापेक्षा मुलगी किती छान चालवते हे जास्तच महत्वाचं आहे आपल्यासाठी. आता बऱ्याच लग्नात मुलगा असताना दिसतो आणि मुलगी बिनधास्त दिसते. नाही, असं होते ना. आता एका लग्नात तसंच झालं. आता ती एंट्री अशी होती की 6 मुली, 3 इकडून दिवे घेऊन डान्स करत होत्या, मुंबईहूनच आल्या होत्या. आणि ते मोठं असं फिरत येणारं जे आहे आमची एंट्री, ज्याला आम्ही शाही एंट्री म्हणतो, तर ती चालू होती. तर ती मुलगी मस्त एन्जॉय करत होती त्या गोष्टी, तिथेच बसून ती नाचत होती. आणि मुलाच्या डोळ्यात थोडंसं तरी की असं डोळे भरून आल्यासारखं त्याचं वाटत होतं की नाही, म्हणजे ह्याला खूप मनातून आनंद झालाय आणि ती मस्त एन्जॉय करते. असं होते कधी कधी. किती प्रकारच्या एंट्रीज आहेत? एंट्री या 7 ते 8 प्रकारच्या आहेत वेगवेगळ्या. म्हणजे थीम एकच असती, जशी आम्ही शाही एंट्री म्हणतो, त्यातच फक्त वेगवेगळे लुक आम्ही देतो. वरचे एंट्री तीच असते, पण जसे आपण म्हणतो बाज एंट्री, फॉग एंट्री, कोल्ड फायर एंट्री. बाज एंट्री म्हणजे वरून आपण जे धरतो चारी बाजू, छत्री एंट्री म्हणजे भाऊ धरतात. मेन आपले मुलीचे जे भाऊ असतात 4 धरतात, ती बाज एंट्री. म्हणजे बाज असती ना आपली. बाज म्हणजे आम्ही जे तयार केलं असतं त्याला फुलांची सजावट द्यायची आणि ती एंट्री आम्ही तिथे घ्यायची. ती पण खूप छान. तिथे पण म्हणजे आधी आम्ही फक्त एकमेकांचे हात धरून येत होतो, त्याच्याऐवजी आमच्या डोक्यावर छान एक आहे छत्र फुलाचं वास, ते एक लुक छान येते त्यांनी आम्हाला. अच्छा, बाज एंट्री. दुसरी फॉग एंट्री, जी धूर येतो ज्याच्यातून सध्या जास्त फेमस आहे. ते एकदम आकाशातून काहीतरी उतरल्यासारखं असं वाटतं त्यांना, त्यांचं नक्कीच तसंच होते त्यांना, त्याच्यामुळे ते छान वाटतं त्यांना दोघांनाही. ती एक एंट्री आहे. लोक थकवून पाहत असतात. नाही, नक्कीच पाहतात. आणि कोल्ड फायर एंट्री एक आहे. कोल्ड फायर एंट्री म्हणजे काय, जे आपण काय म्हणता येईल, दिवाळीला आपण जे हे लावतो अनार वगैरे, त्यातल्याच प्रकार आहे थोडा. पण ती एंट्री एक आहे की ती खूप जास्त लावणं किंवा मग गन मशीनने ते उडवणं. आजकाल मुली ते सुद्धा गॉगल लावून उडवतात, म्हणजे दोघही जण करतात कोल्ड फायरची एंट्री. ती पण खूप छान वाटते. जेवढा आता नवीन येत चाललंय हे आमच्यासाठी खूप छान आहे की आम्हाला आयडियाज तर आहेतच, फक्त ते मुली घेतायत, एक्सेप्ट करतायत. हे नक्कीच इव्हेंट मॅनेजमेंटसाठी जास्त स्कोप आहे पुढं. त्यांची पण डिमांड असते, आम्ही अशी एंट्री घेऊ, तशी एंट्री घेऊ. विचारतात की तुमच्याकडे काय काय आहे. जर आम्ही ते सांगितलं त्यांना, तर मग त्यातल्या त्यात ते चॉईस करतात दोघं मिळूनच. आता ते पण दोघंच करतात, ॲटलिस्ट घरच्यांचा याच्यात काही रोल नसतो, पण दोघं व्यवस्थितरित्या चॉईस करतात की आम्हाला काय पाहिजे आणि कसं पाहिजे. येत्या काळात तुम्ही नवीन काही अजून एंट्री इन्व्हेंट करणार आहात? नक्कीच, कारण याच्यातच आपलं करिअर आहे आणि हेच वाढवायचं आणि काळाची गरज आहे इव्हेंट मॅनेजमेंट ही. त्याच्यामुळे आम्ही याच्यात नक्कीच वाढवणार आहोत. एंट्रीचे प्रकार अजून? हो, एंट्रीचे प्रकार वाढवू. जसं आता घोडा आहे, मुलगी आता जस्ट लास्ट इयरला म्हणजे झाले आहे
की मुलगा घोड्यावर नको म्हणतोय आणि मुलगी म्हणते की तुला नाही बसायचं तर मी येते बाहेरून. म्हणजे इतकी बिनधास्ती झालेली आहे ना की मी येते, तुला घोडा नको असेल तर घोड्यावर सुद्धा मुलगी एंट्री घेऊ शकते, आता करूच शकते नक्कीच. अच्छा, त्यानंतर येतात मंगलाष्टक. वधूवर बोहल्यावर उभे राहतात, अंतरपाठ धरला जातो आणि मुलींचे मामा लवकर या लवकर या. हे मुलींचे मामा नेमके जातात कुठे आहे वेळेस? मला मुलींचे मामा तिथेच असतात, मुली खूप बिझी असतात. अच्छा, त्या त्यांच्या मेकअप मध्ये इतक्या बिझी असतात की त्या मेकअप झाल्यानंतर ते फोटोशूट, मी कशी दिसते, मग त्या वेगवेगळ्या ऍक्शन त्या फोटोच्या इन्स्टावरून युट्यूबवरून जे काही आहेत असे ऍप त्याच्यावरून फोटोचे स्नॅपशॉट काढून ठेवतात. मला हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे. फोटोग्राफर आणि मेकअप आर्टिस्ट या दोघांची त्यावेळेस एकदम धुवा उडालेला असतो की कसं करावं या सगळ्यांना आपण मॅनेज. बरं, त्या क्षणापर्यंत आता वरमाला एकमेकांना घालण्याच्या क्षणापर्यंत तुमची पण खूप लगबग सुरू असते? नक्कीच नक्कीच. कारण कसं असते माहिती आहे का, ती एंट्री जो प्रकार आहे, आता काही एकतर टाईम असतो, एकतर लग्नाचा टाईम चुकवू नये या मताचे आपण सगळेच आहोत, ते केलंच पाहिजे. तर आणि या गोष्टी पण ह्यांच्यासाठी पण महत्त्वाच्या आहेत, मुलींसाठी, की त्यांना हे सगळं करणं खूप गरजेचं आहे. मेकअप करणं गरजेचं आहे, फोटो काढणं गरजेचं आहे, कारण लग्न एकदाच होणार, ते परत परत नाही होणार. तो मिस झालेला क्षण परत येणार नाही आणि ते फोटो सेशन परत होणार नाही. त्याच्यामुळं आमचा एवढा जीव तोड असतो की जर आमची जशी फॉग एंट्री आहे तर आम्ही त्याच्यात गरम पाणी टाकतो. त्या गरम पाण्यात जेव्हा आम्ही आमचं फॉग टाकायचं ते थंड होऊन जर गेलं तर ते परत तसा धुवा येत नाही जसा ह्यांना अपेक्षित असतो. त्याच्यामुळे आमचं असतं की अरे तुम्ही आता फास्ट करा या गोष्टी. तर ते टाईम मॅनेजमेंट असते ते होत नाही. आणि मुलाचे जे मित्र असतात त्यांना बिंदास नाचायचं असते, जसं कधी कुठे भेटलंच नाही गणपती डान्स केल्यासारखं तिथेच करतात ते छान, ते खूप डान्स करतात. त्याच्यामुळे तिथून ओढून आणणं. आणि पहिले कसं होतं, खूप लोक आपले घरचे आहेत ना ते बळजबरी आणायचे, ओरडायचे. आता तो प्रकार बंद झालाय की एकमेकांच्या आवाजाने ओरडणं, जोरजोरात बोलणं घरच्यांना, मित्रांना, ते प्रकार नाही आहेत, बिंदास करू देत आहेत. कारण सुलग्न हा प्रकार आधी झालेला असतो, तो टाईमनुसारच झालेला असतो. तो इथं कितीही उशीर झाला तर कोणी म्हणत नाही, पण शक्यतो टाईमवर लावतातच सगळेजण आजकाल. पण पहाटेपासून लग्न लागायच्या वेळेपर्यंत तुम्ही सगळ्यांच्या मागेच असतात, चला रे चला रे चला रे चला रे, करावंच लागते, कारण त्याच्याशिवाय ते नाही करत. आणि कसं असतं, एक इव्हेंट मॅनेजमेंटवाला जो मॅनेजर बोलतोय त्याच्याकडं कोणाला राग येत नाही की अरे नाही आपल्यावर ह्या बोलतायत म्हणजे आपल्याला हे काम करणं कंपल्सरी आहे, हे या वेळेतच झालं पाहिजे, म्हणून पुढचं गोष्ट वेळेवर होईल आपली. त्याच्यासाठी कंपल्सरी मागे लागावंच लागतं त्यांच्या. आणि एका रूपाने असंही म्हणू शकतो की त्यावेळेस जवळपास वधूपित्याची भूमिका तुम्हीच बजावत असतात. हां, म्हणजे थोडीशी वाटून घेतलेली असते. नक्कीच. त्यात ते म्हणजे पूर्ण तर घेऊ शकत नाही, शेवटी ते वडील आहेत, त्यांचा रोलच वेगळा असतो, त्यांच्यावर दडपण असतं की आम्ही कसं करतोय. पण तरी बऱ्यापैकी वाटून आम्ही घेतोच. नक्कीच सगळीच घेतल्यासारखे आहे, पण ते टेन्शन आम्ही नाही वाटून घेऊ शकत. आम्ही फक्त एवढंच करतो की आमचं काम आम्ही प्रॉपर देतो सगळं. फक्त त्या प्रॉपर कामाला ह्यांनी वेळेचं बंधन पाळलं एवढंच गरजेचं असते. काय समाधान वाटतं जेव्हा लग्न खूप ठिकाणी आपण बघतो बघा, मंगलाष्टका होता, शेवटचं मंगलाष्टक होतं आणि अंतरपाठ बाजूला होतो आणि वर वधू एकमेकाच्या गळ्यात हार घालतात. आणि त्या क्षणी मी तरी आतापर्यंत जेवढ्या लग्न नव्हतं ना त्या क्षणी मी त्यांच्याकडे बघत नाही, मी त्या मुलीच्या वडिलांकडे शोधत असतो. त्यांच्या मनात चेहऱ्यावर काय भाव असतील, मुलीच्या आईच्या चेहऱ्यावर काय भाव असतील. भाव म्हणण्यापेक्षा त्यांच्या डोळेच सांगून जातात की त्यांना काय झालंय, कसं वाटलंय हे सगळं पाहून. ते हुश हा प्रकारे बस झालं, जे झालंय ते खूप छान झालंय. आणि म्हणजे समाधान, जे डोळ्यातून अश्रू येतात त्याच्यातूनच आपल्याला लक्षात येते. आणि त्यांची भेटलेली आम्हाला जी थाप असते त्याच्यात आम्हाला सगळं भेटते. म्हणजे ते आम्हाला सुद्धा खूप समाधानकारक, कधी कधी माझ्याही डोळ्यात असं वाटतं की नाही खूपच छान झालंय, ह्यांना समाधान भेटलं, आपल्याला छान वाटलं. बस तेच म्हटलं, त्यांच्या एवढंच म्हणता येणार नाही आपल्याला, तुम्ही म्हणाल तसं, पण त्यांच्या जवळपास जाणारं समाधान. नक्की नक्की नक्की. कारण त्यांना छान वाटणं हीच आमच्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी पाडल्यासारखं आहे. त्याच्या पुढे ते बजेट दिलेलं किंवा पैसा हा काहीच शून्य आहे. त्यांना जे समाधान आहे, म्हणजे मी एक मुलगी आहे, माझ्या वडिलांना जे समाधान भेटलं ते तिच्या वडिलांना भेटलं, ह्याचं समाधान मला तिथं परत एकदा भेटते की नाही, आई वडिलांची काळजी जी होती ती संपलेली आहे इथे. आता वर वधूंनी वर मला घातलेले आहेत, मग तुम्ही कोणत्या गोष्टीच्या मागे लागता? आम्ही थोडंसं शांत बसतो, फक्त केटरिंगकडे लक्ष द्यावं लागतं. केटरिंग जे जबाबदारी प्रत्येकाकडे आहे ती तो पारच पाडतो आणि चांगलीच पाडतो. त्याच्यामुळं ते सगळे त्यांचे कार्यक्रमात बघतात. पुढचं आमचे असतात कन्यादान, मधुपर्क, म्हणजे कन्यादानाची त्याचं पण एक स्टेज असतं.
जे आम्ही वेगळं करतो. मधुपर्क असते ते पण आम्ही वेगळं करतो. आणि परतनी असते किंवा सासूला पायघड्या असतात, कारल्याचा वेल असतो. आधी म्हणायचे फक्त कारल्याचा वेल असा द्यायचा असतो, चांदीचा द्यायचा असतो, पानं द्यायची असतात. आता तसं नाही, आता ओरिजिनल कारल्याचा वेल आम्ही त्याला लावतो. म्हणजे पानं आमचे डुप्लिकेट असू द्या, कारले ओरिजिनल असतात. कारले आम्ही ओरिजिनल लावतो तिथे, कारण ते छान वाटतं आणि त्या सासूला पण छान. आणि फुलांच्या छान पायघड्या घालतो. आधी साड्या टाकायच्या, आता तसं अजिबात नाही. फुलांच्या व्यवस्थित पायघड्या, सासूचं पुरेपूर कौतुक आताच्या स्थितीत होतंय. म्हणजे त्याला तुम्ही इव्हेंट म्हणा किंवा मग हाऊस म्हणा, पण ती खूप छान होती. हे जरा विस्ताराने सांगा ना, हे मी पाहिलेलं नाहीये. अच्छा, म्हणजे कसं असतं माहिती आहे का, आता आपण सासूला आपण डोक्यावरून मूठ धरून जेव्हा घेऊन जातो, हां तिला आपण किंवा तो सुनमुख पाहायला आपल्यात म्हणतो आरशात आपण जेव्हा सासूमध्ये बसते आणि इकडून मुलगा इकडून सून असते ते आपण पाहतो ना, त्याच्यासाठी आपण त्यांना घेऊन जातो. घेऊन जाताना आधी काय करायचे, फक्त साड्या टाकायच्या घरच्या सगळ्या लेडीज. आता तसं नाही, आम्ही पूर्ण फुलांच्या पायघड्या घालतो. म्हणजे पूर्ण सगळे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं असतात, त्याचे वेगवेगळे आकार असतात, ते सुद्धा पाहण्यासारखे असतात. आणि डोक्यावर त्यांच्या कारल्याचा वेल असतो. अच्छा, म्हणजे कारल्याच्या वेलाचं हे धरलेलं असतं, छोटी बाज वगैरे असं म्हणलं तरी चालेल, किंवा मग छत्री, की जी आम्ही त्याला कारले छोटे छोटे लावलेले असतात, तिथं आम्ही घेऊन जातो त्यांना. रेड कार्पेट वॉक. येस, हां तसंही म्हणता येईल. हां, बऱ्याच सिनेमांच्या कार्यक्रमांना वगैरे असतात की मान्यवरांना रेड कार्पेटवर आणलं जातं, सासूबाईंना खास फुलांच्या पायघड्या. येस. वा 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 वा. अच्छा, आणि जसं जसं आता परतनी जवळ येते तेव्हा तुमची काय भूमिका असते, म्हणजे तुम्ही काय करत असता, कुठल्या जबाबदाऱ्या असतात तुमच्यावर? नाही, आता कसं असते माहिती का, हे तर ॲक्च्युली आईवडिलांसाठी किंवा आमच्यासाठी, म्हणजे तिच्या आता ते कार्यक्रम तर सगळे पार पडलेले आहेत त्यांनी त्यांचे, आणि आमची जबाबदारी तिथे संपलेली आहे. आम्हाला फक्त सेटअप उचलायचं आणि दुसरं सेटअप लावायचं एवढंच असतं. कारण काही लग्न एकामागे एक येतात. आता जसं आता सीझन सुरू झालेलं असलं की कसं कंटिन्यू 2-4 दिवस लग्न असतात. आम्ही आमच्या भूमिकेत एवढंच असतो की हे झालेलं कार्य चांगलं झालंय का नाही, त्याच्यात शेवटचं काम असतं आमचं त्यांची कार सजवून देणं. अच्छा, नवरी ज्या कारमध्ये जातीये ती कार आम्ही व्यवस्थित सजवून देतो, त्या कारमध्ये ती बसून निघून जाते. आणि बाकी सगळ्यांचं मग त्यांना त्यांच्या बॅगा पॅक करून कार्यालय रिकामं करणं एवढंच असते. जेव्हा इव्हेंट मॅनेजरवर म्हणजे तुमच्यासारख्या व्यक्तींवर जेव्हा जबाबदारी दिली जाते तेव्हा नवरीची आई वडील ते निश्चिंत होतात आणि सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात. नाही तर काय होतं की टेन्शन असतं, जबाबदाऱ्या पार पडतात की नाही, म्हणजे विधी चालू असतात पण आपल्या मुलीच्या वडिलांचं लक्ष सगळं ही गोष्ट होती की नाही, ती गोष्ट होती की नाही, बरोबर. तर ते तुम्ही हँडल करतो. नक्कीच. म्हणजे आता कोणता विधी आहे त्या वस्तूंची जागा त्या विधीच्या ठिकाणी आपोआप जाते ती. म्हणजे त्यांनी जी आम्हाला लिस्ट दिलेली असते त्यानुसार आम्ही आमचं बरोबर ते काम करून घेतो. किंवा आता जे एखादं गुरुजी का नाही आले इथून सुद्धा आम्ही पाहू शकतो, कारण त्यांनी जर जबाबदारी आम्हालाच दिलेली असेल ती पण, तर ते सुद्धा आम्ही तिथे व्यवस्थित पार पाडू शकतो. अच्छा, एकट्याचं शक्यच नाही हे सगळं, की आलंय का नाही, झालंय का नाही, की आणलेल्या आता सप्तपदी आम्ही जी मांडतो विधीच्या वेळेस, फुलांची जी सप्तपदी असती, जे आपण आधी फक्त फेरे घेत होतो ना, आता आपण जे सप्तपदी सुद्धा 7 वेगवेगळे जे आपले वचनं आहेत ते कसे आहेत, काय आहेत हे सांगण्यासाठी हे स्पेशल. आधी फक्त फेरे घेणं एवढंच आपल्यासाठी होतं, ते गुरु सांगत होते ते ऐकत होते. आता हे एक 16 हा पण म्हणता येईल आपल्याला, 10-15-20 मिनिटासाठी आपण जे काही सांगतोय ना हे सगळेजण व्यवस्थितरित्या ऐकतात गुरु जे सांगतात ते. म्हणजे पहिलं वचन काय आहे, त्याच्यानंतर पहिली सुपारी, दुसरी सुपारी, हे सुद्धा म्हणजे त्या सुपारी आणण्यापासून सुद्धा ती जबाबदारी आमच्यावर असते. त्याच्यामुळे ते निवांत असतात. आईवडिलांना त्याच्याशी काही हे नसतं की अरे ही गोष्ट राहिली का, ती गोष्ट राहिली का, याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही तरी चालेल, कारण ती जबाबदारी त्यांनी आमच्याकडे टाकलेली असते. बरं, तुमच्याकडे काही अशी कार्यक्रम पत्रिका आहे का की विधी आणि कार्यक्रम? हो, म्हणजे कार्यक्रम पत्रिका ही जर तुमच्या घरी लग्न असेल तर आम्ही तिथल्या तिथे बनवू शकतो, की तुम्ही कशात तुम्ही काय काय करू शकता हे आम्ही तिथल्या तिथे तुम्हाला सांगू शकतो. कार्यक्रम पत्रिका म्हणजे एंट्रीपासून ते नवरी जाईपर्यंत जे शेड्यूल असतं आपलं ते आम्ही तुम्हाला तिथल्या तिथे बनवून देऊ शकतो. ते वेळेच्या नुसार आणि लोकांच्या याच्यानुसार, की किती लोक आहेत, हॉल किती आहेत, म्हणजे इवन इतकं सुद्धा पाहू शकतो की कोणत्या एका हॉलमध्ये किती बसू शकतात आणि रूम अवेलेबिलिटी किती आहे, तर लेडीजला किती रूम देऊ शकतो आपण, आणि नवरी नवरदेवाची रूम कशी असेल, काय असेल, त्यांच्या सगळ्या सेवा तिथं आहेत का नाही, हे सुद्धा आम्ही तिथल्या तिथे बघतो. अच्छा अच्छा. आणि
तुम्ही सांगितल्या शिवाय जर काही वेगळी मागणी असेल काही तर पूर्ण करतोच, कारण ती जबाबदारी आपण घेतलेली असते. थोडा वेळ मागतो पण नक्कीच पूर्ण करतो. असं कधी झालंय? हो, म्हणजे होते, बऱ्याच वेळेस होते. कारण त्यांना वेगळंच काहीतरी म्हणजे आम्हाला सांगितल्याशिवाय त्यांची एखादी वस्तू विसरलेली असते किंवा ती राहिलेली असते किंवा गुरुंनी ती ऐन वेळेवर सांगितलेली असते, तर ती आम्ही आणून देतो. नक्कीच त्यांना पूर्ण करतो. थोडा वेळ घेतो त्यांच्याकडून पण त्यांना ती देतोच, कारण ती आमची जबाबदारी असते. बरं 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 बरं. लग्नामध्ये अनेकदा असं होतं की त्या वेळेला त्या गोष्टी होत नाहीत. नक्कीच होत मग एका गोष्टीला वेळ लागला की त्याचं प्रेशर दुसऱ्या गोष्टी येतं आणि मग त्या विधी किंवा त्या कार्यक्रमाला पुरेसा जो वेळ मिळायला हवा असतो तो मिळत नाही. असं अनेकदा होतं, बऱ्याच ठिकाणी होतं. याची काय कारण आहेत बरं? टाइम टेबल थोडक्यात आपण जर म्हणू शकतो, वेळेचं जे बंधन आहे किंवा जे नियोजन आहे वेळेचं, आपण कितीही दिलं तरी कोणीही ते पाळत नाही. कारण प्रत्येकाला त्यांचेही थोडे कामे असतात. कुठेतरी अडचण अशी पण येते की येणं जाणं या गोष्टीसुद्धा त्यांच्या होत नाहीत. त्याच वेळेत त्या आले पाहिजेत. नवरी नवरदेव तिथून आपण जे सुरुवात करतो ते होत नाही. आणि नियोजन हे एकदम टाईम टू टाईम झालं तर प्रत्येक गोष्टीला पुरेसा वेळ भेटतो. फोटो सेशनला पुरेसा वेळ भेटतो, जो आपण आता द्यायला पाहिजे. तो सध्या जास्त युनिक आणि सध्या जास्त चालणारा आहे. फोटो जो आहे तो व्हायलाच हवा. बरं, कार्यक्रम पत्रिका म्हणजे कार्यक्रमाची विधींची कार्यक्रम पत्रिका टाइम टेबल हे मुलीच्या आईवडिलांना माहीत असतं. येस, बाकीच्यांना नसतो माहीत. इव्हेंट मॅनेजमेंटवाल्यांना माहीत असतं, तुमच्या स्टाफला माहीत असतं, पण जी येणारी पाहुणी मंडळी आहेत त्यांना माहीत नसतं. फक्त एवढंच, म्हणजे पत्रिका काही ती आपल्या नॉर्मल लग्नाच्या पत्रिकेसारखी आपण छापत नाही किंवा काहीच नाही. फक्त आल्यावर एवढंच सांगू शकतो की एवढ्या वाजता हे आहे, जेवणाचे टेबल एवढ्या वाजता लागणार आहे, कार्यक्रम एवढ्या वाजता सुरू होणार आहे, संगीत एवढ्या वाजता आहे, सकाळचे विधी किती वाजता सुरू होणार आहे हे रात्रीच सांगतो. पण तोपर्यंत अर्धे जण झोपलेले असतात, ज्यांना या गोष्टी माहीत होत नसतात, ते त्यांच्याच विश्वात रंगलेले असतात, तर तिथे सगळं लेट होते. बरं, यासाठी काही करता येईल? हो, करता येईल. टाइम टेबल मोठा लावला भिंतीवर, किंवा आपण जसं आपण आल्यावर प्रत्येक गोष्ट स्टँडीमध्ये लावतो. म्हणजे नवरी नवरदेवाचे फोटो आपण प्रत्येक ठिकाणी स्टँडीवर लावतो, तिथे आपण टाइम टेबल लावू शकतो. त्यानुसार आपण चालू शकतो. सकाळचा चहा किती वाजता भेटेल आणि नाश्ता किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे जर लिहिलं तर ती गोष्ट पुढे लांबतच नाही ना. तुम्ही नाश्ता जर 10 वाजेपर्यंत चालू ठेवला म्हणजे टाइम न पाळण्याचं कारण, आणि लोक जर तेवढ्या वेळ येत असतील तर ते पुढच्या गोष्टी लांबत जातात ना. सगळ्या गोष्टी विधीला तेवढा उशीर केला तर नेक्स्ट मेकअपला उशीर होणार. तेवढ्या वेळ तो नवरदेव बाहेर नाचत राहणार, कारण हीच रेडी नाही आमची नवरीबाई, तिला रेडी होण्यास वेळ लागतो ना. मग असा कधी प्रयत्न झालाय दर्शनी भागामध्ये टाइम टेबल लावायचा? हा, असा कधीच नाही झालाय. म्हणजे ॲटलिस्ट नांदेड पुरता तरी नाहीये की फक्त सांगणं आणि ते आमच्या 4-5 जणांपुरतं आहे, एवढंच चालू असतो. पण तो व्हायला हवा हे नक्कीच आहे. कारण तो जसं मी म्हटल्यासारखंच तुम्हाला की जसं स्टँडी लावतो तसं आल्यापासून परिवार आपले स्वागत करीत आहे आणि हा त्यांचा टाइम टेबल आहे. एवढंच कंपल्सरी केलं तर एकदम छान सगळ्यांपर्यंत आपले गोष्टी पोहोचतात आणि ते सुद्धा त्या गोष्टी फॉलो करू शकतात. आणि ड्रेसिंगची थीमसुद्धा त्यावरच लिहिली तर जास्त बेटर राहील. हां, म्हणजे कसं कोणत्या विधीला कोणचा घालायचा आहे हे सुद्धा त्यावरच लिहिलं तर जास्त छान होते ना. म्हणजे आता आजकाल आपण ग्रुप वगैरे बनवतो, जसं आता एखादा मॅनेजमेंटचं काम माझ्याकडे दिले लग्नाचं, तर ती नवरी नवरदेव त्याच्याकडचे 1-2 जण, आईच्याकडचे 1-2 जण आणि मी, असा आमचा एक ग्रुप असतो. व्हॉट्सअपचाच ग्रुप बनवतात. त्यांना काय अपेक्षा आहे आणि मला काय पाहिजे त्यांच्याकडून सपोर्ट, हे आम्ही त्याच्यावरच चर्चा करतो आणि फायनल आम्ही त्याच्यावर डिस्कशन करून टाकून देते मी की असं होणार आहे आणि तुम्ही हे फॉलो करा. मग ते फॉलो सगळ्यांपर्यंत जाण्यासाठी कागदोपत्री, जसं आपण म्हणतो, कोणती गोष्ट बोलण्यापेक्षा कागदावर मांडून ठेवलेली कधी जास्त चांगली असते, ते करायला हवं. अच्छा, बरं, आता असं समजूया की माझ्या मुलीचं लग्न आहे किंवा बहिणीचं लग्न आहे आणि आम्हाला हे तुमच्यासारख्या इव्हेंट मॅनेजर कडून करून घ्यायचं आहे. तर आम्ही काय काय तयारी करू, कुठल्या गोष्टी तयारी म्हणजे विचार करून आलं पाहिजे, कुठला अभ्यास करून आला पाहिजे आमचा तुमच्याकडे येताना? तुमचे किती लोक होतील आणि तुमचं बजेट काय आहे, या 2 गोष्टी तुम्ही जास्त लक्षात ठेवल्या पाहिजेत. कारण आपले लोकांनुसार आपल्याला हॉल चॉईस करायचा आहे आणि आपल्या बजेटनुसारच काम करायचं आहे. अच्छा, मग असं होतं का जनरली की आपल्याकडे किती लोक येत आहेत आणि आपलं बजेट काय ह्याचा विचार न करता आपल्या अपेक्षा काय आहे, बस
तुमच्याकडे कितीपर्यंत आहे स्टार्टिंग, इथून सुरुवात करतात की तुम्ही आता हे आम्हाला दाखवताय, हे तुम्ही काय आहे, हे कसं आहे, म्हणजे हे थोडे हाय होत आहेत ना, मग दुसऱ्यांकडून हे करून घेतलं तर कुठपर्यंत जाईल, असे लोकांचे प्रश्न असतात जे की म्हणजे त्यांना सगळ्या वस्तू भेटतायत ना, मग तुम्ही फक्त एवढंच बघा, तुमचं बजेट मला सांगितलं तर मी त्यात तुम्हाला जास्तीत जास्त कोणतं चांगलं देता येईल हे मी नक्कीच देईल. म्हणजे कोणी इव्हेंट मॅनेजमेंट हेच काम करणार की तुम्हाला काय जास्तीत जास्त चांगलं देता येईल हे त्यांना नक्की देता येईल. म्हणजे एक आमचं बजेट किती आहे आणि किती लोक येणार आहे. लोक कशामुळे सर, कारण आता केटरिंग ज्याला कोणी तुम्ही देता त्याला तुम्ही सांगता 200 लोक येतात, 300 लोक, डिस्टर्ब नाही होत का? तुमच्या 100 प्लेटा, 10-20 प्लेटा इकडे तिकडे समजू शकतो, कारण तोपर्यंत आपलं अन्नसुद्धा असतं आणि त्याच्यात चव बदलली की तुम्ही नावं ठेवता की तुम्ही केटरिंग नाही चांगली दिली. म्हणजे ते कोणी केलं, जर इव्हेंट मॅनेजमेंट आता जर माझ्याकडे असेल ती जबाबदारी तर माझ्यावरच येणार की तुम्ही केटरिंग नाही चांगली दिली, मग ती भाजी अशीच झाली, मग ती तशीच. सुरुवातीचे लोक खूप वाह करून खातात, पण नंतर थोडा आणि नंतरचा जो लोकांचा स्टाफ राहिलेला असतो तो मेन लोकांचा राहिलेला असतो की त्यांना काय वाटते की जसं नवरी नवरदेव त्याच्या आईवडील ह्याच्या आईवडील मेन माणसं जे खाऊन ज्यांना वाटलं पाहिजे की आपण छानच दिले, ते सगळं कशामुळे डिस्टर्ब होतं की तुम्ही लोकांची संख्या चुकीची दिलेली आहे. ते जर व्यवस्थित दिली तर आम्हाला नक्कीच कळेल की काय करता येईल पुढे आणि वेळेवर किती येऊ शकतात तुमच्यात. आणि याशिवाय मग जे काही विविध मांडव आहेत, विविध स्टेज आहेत, एंट्री आहे, फोटोग्राफर ह्या सगळ्याबद्दल आम्ही काय विचार केला पाहिजे? काय ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या गरजेच्या आहेत. जसं मी बजेटवर बोलले, तर एखादी गोष्ट आपण स्किप कशी करू शकतो. जर रात्रीचा जो मांडव आहे तोच आपण थोडासा जशाल तसा ठेवायचा, फक्त थोडा सेटअप चेंज करायचं त्याचं. तुम्ही काम बघू शकता, आम्ही जास्त मागतच नाही त्याचे, तुम्ही करू शकता, तुमचं बजेट कमी लागेल. तुम्हाला एखादी एंट्री पाहिजे असेल, तुमचं बजेट जर 10,000चं आहे तर आम्ही तुम्हाला 5 देऊ. तुम्ही फक्त कसं आहे माहिती आहे का, तुम्ही काय पाहताय त्या एंट्रीतून, तुमचं काम होतंय का नाही एवढं तुम्ही बघा की नाही आता मला ती एवढी मोठा रथच पाहिजे एंट्रीला, तर पॉसिबल नाही ना. त्याच्यापेक्षा तुम्ही फॉग एंट्री घ्या, कमीत भेटते तुम्हाला, ती पण छानच वाटते. त्याच्यापेक्षा तुम्ही बाजी एंट्री घ्या, ती पण खूपच छान वाटते. तर जे काही तुम्हाला पाहिजे ते कमीमध्ये पण आहे आणि जास्तीमध्ये पण आहे. तर तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या बजेटवर आहे. ते तुम्ही फक्त आम्हाला सांगा की माझं ₹1,00,000 बजेट आहे आणि यामध्येच मला सगळं बसवायचं आहे, तर तू कसं बसवू शकते, काय देऊ शकतेस, त्यानुसार आम्ही सगळं मॅनेज करतो आणि अक्षदापासून आम्ही तुम्हाला त्या लाखात देऊ शकतो. याशिवाय कुठल्या म्हणजे बारीक छोट्या पण गोष्टी असू शकतात की त्याचाही विचार आम्ही केला पाहिजे? ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, आता खूप जण बँड घोडा या गोष्टीसुद्धा विचार करतात. 10 लोकांचा बँड खूप छान वाजतो, पण मुलींची अपेक्षा असते 20 लोकांचा बँड हवा. म्हणजे असतातच की खूप जास्त खूप छान वाजला तर ते, किंवा जे DJ हवा ज्यांनी पाहिजेच, आजकाल अपेक्षा आहेत, तर त्यासुद्धा आपण कमी करू शकतो किंवा नाही केलं तरी चालेलच, असंही होऊ शकते बऱ्याच वेळेस. मेन म्हणजे तुम्ही तुमच्या घरापासूनही सुरुवात करू शकता सर, की तुम्हाला घरी नारळी मांडव पाहिजे तर त्याला किती डेकोरेशन पाहिजे, इथून तुम्ही बेसिक सुरुवात करू शकता की तुमचं आमच्याकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि तुम्ही सॅटिस्फाईड होत झाला की आम्ही जे दिलंय, आम्ही जे केलं हे तुम्हाला समाधानकारक होईल. हे नारळी मांडवापासून सुद्धा आपण सुरू करू शकतो. अच्छा, म्हणजे पहिली गोष्ट आपल्याकडे किती लोक येणार आहेत, बजेट, आणि आपलं बजेट किती आहे, आणि हे जे विविध कार्यक्रम आहेत त्यामध्ये आपण कॉस्ट कटिंग कशी करू शकतो, नक्कीच करू शकतो. या 3 गोष्टीचा विचार करून आलं पाहिजे. बरं, तुमच्याकडे मीटिंगला जेव्हा ही मंडळी येतात तर त्याच्यामध्ये जनरली कोण कोण असतात? तसं पाहायला गेलं तर जर मुलाकडे लग्न असेल तर मुलाकडचे वडील, आई आणि मुलगा, आणि मुलीकडे असेल, आजकाल मोस्टली मुलाकडे पण असतं, तर मुलीकडचे असेल तर ती मुलगी, तिचे आई वडील आणि भाऊ. मुलगी येते, ती चॉईस करते ना, तिला काय पाहिजे हे ती चॉईस करते, त्याच्यामुळे ती नक्कीच येते. अच्छा, आणि तिच्या अपेक्षा असतात त्या वडिलांपेक्षाही जास्त असतात. म्हणजे ती आजच्या युगातली म्हणतो आपण 21व्या वर्षामध्ये ती पाहते ना सगळ्या गोष्टी, म्हणजे त्या लग्नात तसं झालंय मग तसं मला पण पाहिजे, हे जे आहे फ्रेंड्सचं, तर त्या हिशोबाने तिला जे पाहिजे ते पूर्ण करण्यासाठी ती येतेच. तिच्यात माइंडमध्ये सेट असतं आताच्या मुलींच्या की मला लग्न कसं करायचंय आणि माझं लग्न कसं आठवणीचं राहील सगळ्यांसाठी, हे जे असतं त्यासाठी मुलगी येतेच, ती करते. त्यात स्पर्धा असते, म्हणजे कसं असतं की त्यांच्या लग्नात असं झालं तुम्हाला तसंच पाहिजे की मला त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे? वेगळं पाहिजे, बरोबर आहे, पण त्यांच्यापेक्षा चांगलं भेटलं तर खूपच छान.
आणि काही काही मुली करतात बजेटचा विचार, पण काही काहींना खूप अपेक्षा असतात आणि गरज आहे आता काळाची, असं की जेवढं चांगलं देता येईल आणि जेवढं चांगलं करता येईल आणि त्यांनाही ते आहे की करून घेता येईल आपल्याला आमच्याकडून, त्याच्या अपेक्षेने ते येतात आमच्याकडे. अच्छा, आता आपण आता बोललो वधूवरांच्याबद्दल बोललो, वधूवरांच्या आईवडिलांबद्दल बोललो आणि तुमच्या सर्व्हिसबद्दल बोललो. हे तर झालं. लग्नात येणारी पाहुणे मंडळी आहेत की जी म्हणजे म्हणजे काकाची जावई असतात, हो, मामाचे सुनेकडचे असतात, म्हणजे थोड्या जवळच्या नातेवाईकांचे नातेवाईक ती असतात, अशी पण मंडळी येतात. तर ही जवळची मंडळी आणि त्यांच्या जवळची मंडळी अशी येते. त्यांच्यामुळे हा कार्यक्रम बऱ्याचदा दिरंगाईने पार पडतो, वेळ जातो, कुणीतरी रुसूनच बसतं, कोणाचे काहीतरी इगो प्रॉब्लेम असतात, अशा गोष्टी होतात वगैरे, नाही का. तर इव्हेंट मॅनेजरच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांना काय सांगाल? नाही, ॲक्च्युली आता असं मला फारसं पाहण्यात नक्कीच येत नाही आहे, पण असं करू नये. जे आधीच्या काळात होतं, म्हणजे आपल्या लग्नांपर्यंत या गोष्टी होत्या की रुसून बसणं किंवा त्यांना मनवणं, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं. आता तसं नाही आहे. प्रत्येकजण येतो आणि एन्जॉय करतो आणि तोच त्यांनी केला पाहिजे. तुम्ही दुसऱ्यांच्या कार्यात चाललाय तर त्यांचं कार्य कसं चांगलं करता येईल आणि आपल्याकडून त्यांना कसा सपोर्ट देता येईल एवढंच प्रत्येकांनी पाहावं. रागलोभ नाहीच केले तर छानच राहील, म्हणजे त्यांच्यासाठी आमच्यासाठी, म्हणजे जे आईवडील आहेत त्यांच्यासाठी. पाहुणे मंडळी अलर्ट असतं? अलर्ट असतात म्हणजे हो, असतातच. त्यांना कसं असते माहिती आहे का, काही कार्यक्रम असतात ज्याच्यात त्यांना खूप इंटरेस्ट असतो पाहण्याचा, बाकी त्यांना स्वतःचा मेकअप, फोटो आणि जे काही एन्जॉय चाललाय, गप्पा टप्पा, याच्यात जास्त इंटरेस्ट असतो. आणि आपसातल्या भेटीगाठी? येस येस, कारण त्याही खूप दिवसांनी भेटलेले असतात, त्याच्यामुळे छान वाटतं त्यांना. अच्छा, तुमचे अनुभव? माझे अनुभव तसे खूपच छान आहेत लोकांबद्दलचे. म्हणजे जे कोणतेही कार्यक्रम मी जे केलेले आहेत लग्नाचे, ते खूप चांगले झालेले आहेत. असं म्हणजे मला कसं पाठीशी थाप भेटली आहे, त्याच्यामुळे मी सांगू शकते की चांगलेच झालेले आहे. किंवा आईवडिलांच्या अपेक्षा ज्या आहेत त्यानुसार त्यांनी सांगितलेल्या आहेत. काही जणांनी सांगितल्या, काही जणांनी नाही सांगितल्या, पण तरी जसं त्यांचं आहे त्यानुसार मी मॅनेज करून, बजेट कमी करून किंवा बजेटमध्ये त्यांना बसवून सगळ्या गोष्टी मी त्यांना व्यवस्थित दिलेल्या आहेत. अच्छा, बरं, आता आपण खर्चिक बाबी तर बोललो, म्हणजे हाऊस आहे आणि लग्न एकदाच होतं, आयुष्यातला फार मोठा प्रसंग आहे, तर तो जास्त मेमोरेबल कसा करता येईल तर बघतातच. पण कमीत कमी खर्चातही लग्न साजरा करता येतं? नक्कीच करता येते. अच्छा, नक्कीच करता येते. कारण कसं असते माहिती का, साध्या आपण म्हणतो तसं, आता कोरोनामध्ये आपण लग्न नाही केले का? नक्कीच केलेत ना. 50 लोकांमध्ये, 100 लोकांमध्ये सुद्धा आपण लग्न केलेले आहेत. ते छानच झालेत ना. त्या दोघांसाठी ते छानच होते, कारण ते व्यवस्थित त्यांनी सगळं त्यांचा व्यवस्थितरित्या सागर संगीत सगळं कार्यक्रम केलेला आहे. मेकअपही झालेला आहे, एंट्री झालेली आहे, फोटो सेशनही खूप छान झालेले आहेत. उलट त्यांना जास्त वेळ भेटला. एवढं अटेंड करायची गरज नव्हती लोकं. आणि एवढं म्हणजे कसं झालंय, काय झालं, जसं आपण म्हणतो लग्न फक्त 4-5 जणांसाठीच महत्त्वाचं, बाकी सगळे जेवणासाठी येतात, एन्जॉय करायसाठी येतात. ते तेवढं करायला ते 50 लोक पण खूप होते. तर छान बजेट कमी असेल तरी लग्न नक्कीच करू शकतो आपण. बरं, तुम्हाला काय वाटतं की अनेक विधी आणि अनेक कार्यक्रमाची जर रेलचेल असेल, भरपूर काही असं असेल, तर खूप धावपळ होते, दमछाक होते? हो, होते. म्हणजे कसं असते माहिती का, जास्त जर सारखं त्यांच्या चालू असतील कार्यक्रम एकामागे एक, तर होते. पण ते मजा एक वेगळी असते की आपल्याकडून आपण जे काम करतोय आणि आपण जे हाती काम घेतलंय ते पूर्ण करायचंय आणि ते चांगल्या रीतीने करायचंय. त्याच्यामुळे त्या दिवशी तर ते काही जाणवत नाही. ते नेक्स्ट डे दिसतं की काहीतरी झालंय आदल्या दिवशी, ज्याने आपण थकलोय खूप आज. एवढंच, बाकी काहीच नाही. छान वाटते. पण ते कार्यक्रम जेव्हा करतो तेव्हा त्यांना जे वाटते समाधान, त्यांनी फार भारी वाटते. तुम्ही मोरल सपोर्ट काय देता, कसा देता एक वधूपितांना? काही टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला जे पाहिजे ते मला आधी सांगा, मी तुम्हाला नक्कीच आणून देईन. अच्छा, हां, तुम्ही मला मुलीसारखी समजा, तुमच्या याच्यासारखं समजा, तुम्हाला जे पाहिजे तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला नक्कीच वेळेवर देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि देईलच. किती म्हणजे कशा प्रकारे ह्या लोकांशी तुम्ही जोडले जाता? भावनिक बंध तयार होत असेल ना ह्या पद्धतीने? आता आपण जसं म्हणतो ना, काका, मामा, दादा, असं आपण जेव्हा एकदा रिलेशन तयार करतो, त्या पहिल्या भेटीत जो आपण सर आणि मॅडम हा जो प्रकार आहे, तो जेव्हा एखाद रिलेशनमध्ये येतो किंवा आहोवरून का ए काकू असं जे असतं ना,
त्याच्यावर जातो तेव्हा त्यांनाही छान वाटते आणि आपल्यालाही छान वाटते. जेव्हा ते मला म्हणतात आधी ओ मॅडम असतात, नंतर आपण जेव्हा म्हणतो प्राजक्ता म्हणलं तरी चालेल, फार मोठं नाही आहे, पण त्यांना जे वाटते की अरे नाही आता ही प्राजक्ता म्हणजे एक मुलीसारखी आहे, तिला मी काम सांगून मोकळं झालो, तर ती भाव जे जुळतात आमचे एकमेकांशी मन, ते खूप छान वाटतं. आणि त्याच एकापासून मला 10 कस्टमर कसे भेटतात हे मला माझंच कळत नाही, कारण ते इतके जोडल्या जातो आम्ही एकमेकांशी. एखादा अनुभव? तसं सांगता येईल. आता आमच्या इथे जे धर्मापुरीकर काका आहेत, त्यांचं जे लग्न केलं होतं, किंवा अर्धापूरकर, त्यांच्या एकाचं लग्न केलं मी, मुलीचे साखरपुडा केला, त्याच्यानंतर त्यांच्या मुलीच्या लग्नाचंही काम केलं. ते त्यांच्या बहिणीच्या पण मुलाचं लग्न केलं सेलूला जाऊन. हां, आता त्यांच्या दुसऱ्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे जे जूनमध्ये आहे, ते सुद्धा ते मलाच देत आहेत. आणि इतर तर ते सांगतच राहतात कंटिन्यू की इथे आहे तिथे आहे, आणि ही छान करते. अनुभव नक्कीच छान आहेत. लोक खूप छान पाठीशी जोडलेले आहेत. बरं, ॲज अ इव्हेंट मॅनेजर किंवा एक लग्नातला सहयोगी म्हणा, किंवा खांद्याला खांदा लावून उभी राहणारी व्यक्ती म्हणा, म्हणून तुम्ही वधूपित्यांना, वरपित्यांना, लग्नाळू मुलामुलींना लग्नाच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? काय सांगायचं तुम्हाला? नाही, म्हणजे सगळ्यांनीच म्हणजे असं नाही की वधू आणि वर हे काही वेगळे राहिले नाही पहिल्यासारखे, की वधू पित्यावर जी जिम्मेदारी आहे ती वर पित्यावर नाही, असं अजिबात नाही आहे. ती दोघांवरही जिम्मेदारी तेवढीच आहे आणि ते वाटूनही घेत आहेत. मी तर काही ठिकाणी असंही पाहिलं आहे की हाफ खर्च करतायत, काय हरकत आहे, असंही होतं आहे. आणि त्यांना टेन्शन असं जे वाटतंय ते तेवढं आता रिलॅक्स आहेत, कारण मॅनेजमेंट तर आमच्याकडे आहे. आणि ते स्वतः एकमेकांशी खूप छान मैत्रीसारखं, आधी कसं होतं व्याही, ते आता मित्रापर्यंत आलेले आहेत. त्याच्यामुळं एवढंच वाटतं की त्यांनी जे करतायत किंवा जे कार्य हाती घेतले ते नेहमीप्रमाणे त्यांनी साथ दिली पाहिजे, त्यांनाही आणि आम्हालाही, कार्य होईपर्यंत ॲटलिस्ट. आम्हाला नंतर तर ते त्यांच्या नेहमीच पाठीशी आहेत, कारण ते वडील आहेत घरातले मोठे, त्याच्यामुळे ते त्यांच्या पाठीशी नेहमीच असतात. अच्छा, तर मंडळी, थोडं साधं थोडं सोपं या आपल्या चॅनलमध्ये शुभविवाह, लग्न या विषयात इव्हेंट मॅनेजमेंट याबद्दल गप्पा मारण्यासाठी प्राजक्ताताई आल्या, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद सर. थँक्यू ताई. थँक्यू सर. आणि मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा आणि कार्यक्रमाचा आनंद घेत राहा. थँक्यू. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल, थोडं साधं थोडं सोपं.